नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुठल्याही संख्येचं घनमूळ अतिशय जलद गतीने कसं काढायचं ते पाहणार आहोत. घनमूळ म्हणजे क्यूब रूट अतिशय जलद गतीने कसं काढायचं ते पाहणार आहोत. तर काय करायचं, सुरुवातीला तुम्हाला कुठली संख्या दिली तर 13,824 आपल्याला घनमूळ काढायचे. त्यातले शेवटचे 3 अंक वेगळे करायचे आणि त्यातला फक्त शेवटचाच अंक चेक करायचा तुम्हाला. तो किती अंक आहे? 4. म्हणजे अशी कुठली संख्या आहे का त्याचा घन केल्यानंतर शेवटी 4 येतो, तर कुठली संख्या आहे ती तुमची 4 आहे. मग 4 आपण लिहून घ्यायचे. नंतर काय चेक करायचे, आपले जे उरलेले अंक आहेत किती उरलेत? आपले 13 उरलेत. हे कुठल्या संख्येच्या दरम्यान येतात? तर 8 आणि 27 मध्ये 13 येतं. मग त्यातला ज्या संख्येचा घन लहान आहे, म्हणजे कशाचा घन आहे? 2 चा घन किती तुमचा 8, ही लहान संख्या झाली, त्यामुळे इथं काय लिहून घ्यायचे? 2. याचाच अर्थ झाला तुम्हाला 13,824 चे घनमूळ किती झालं? 24 झाले. अगदी त्याच पद्धतीने आपण 74,088 देखील घनमूळ काढणार आहोत. शेवटचे 3 अंक वेगळे केले, त्याच्या शेवटी किती आलं तुमचं? 8 आलं. कुठल्या संख्येच्या शेवटी 8 आहे? तर फक्त कशाचे आहे? 2 चे आहे. त्यानंतर चेक करायचं, 74 हा जो काही अंक आहे हे कुठल्या घनाच्या मध्ये येतो? तुमच्या 64 आणि 125 च्या मध्ये येतो. त्याचं घनमूळ काढल्यानंतर म्हणजे 4 आणि 5 च्या कशा त्यातली लहान संख्या घ्यायची, म्हणजे कुठली संख्या तुमची? 4. म्हणजे 74,088 चे घनमूळ किती झालं तुमचं? 42 झाले. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही 46,656 चं घनमूळ काढायचे आणि कमेंट करून सांगायचे. धन्यवाद.